पिंजरा पिंजरा रे। अरे पाहुण्यांसाठी पाणी वगैरे आणा। नाही आम्हाला अक्काच्या हातनं पाणी मिळालं तरी चालेल, नाहीतरी तिने गावातल्या बऱ्याच लोकांना पाजलंय पाणी। अक्का पाहुण्यांसाठी पाणी घेऊन। तुम्हाला सगळ्यांना ना एक घाणेरडी सवय लागली। ही मुलगी जेव्हापासून घरात आली तेव्हापासून तुम्ही सगळे हिचे कौतुक करण्यात वेळ वाया घालवता। ग आज बाहेर पाहुणे आलेत त्याचं तरी भान ठेव की। अक्का चुकलं आमचं, मी माफ करीन ग, पण पाहुण्यांचं काय? आता येताय का लवकर बाहेर? नारायणी अगं यांच्या चहा पाण्याचं बघ जा। या कपाळभर कुंकू लावून हिंडतीया। लग्नाचा नाही अजून पत्ता, कुणाच्या नावानं कुंकू लावले असतो? काकू चुकून हल्लीच्या पोरींना काय रीत भातच राहिलेली नाही। आत्या बहुधा हिच्यावर चिडली आहे। अच्छा म्हणजे हीच ती आडळ उर्फ डाखेण। आईला पण बरी आहे, बरी कसली हीच सगळ्यात चांगली आहे। नारायणी एवढ्या वर्षात असं काम करताना तुला पहिल्यांदाच पाहते मी। खरं तर आधीपासूनच काम करण्याची माझी चांगली वृत्ती होती, पण काय करणार ना, आनंदी आल्यापासून मी दिसतच नव्हते। तुम्हाला तिचाच गोडवा होता ना। काही तक्रार आहे का आनंदीबद्दल? माझी तक्रार तर तुमच्या सगळ्यांबद्दल आहे। राहू दे ना नारायणी, उगाचच कशाला नको ते विषय उगाळतेस। हे बघ मला मदत करतेस ना, कर मग। आनंदी अगं काय झालं? आनंदी अगं काय झालं? तुझा असा चेहरा का पडलाय? सासूबाई काही बोलल्या का? वाटलंच होतं अगं, असा स्वभाव आहे त्यांचा फुचक्यासारखा। माझा तर एवढा छळ केला म्हणून सांगू तुला, तू अजूनही विचार करू शकतेस। वीर सुद्धा त्यांच्याच ताटाखालचं मांजर आहे। नारायणी मला मदत करायला आली आहेस ना, कर मग। उगाचच नको ते विषय कशाला हवेत ग तुला? मी नको ते विषय घेऊन नाही बसलीये, जे आहे तेच सांगते तिला। ते सगळं राहू दे, कारण पाहुण्यांची जेवायची वेळ होते, त्यामुळे चला कामाला लाग। ललिता मला नाही वाटत ती पोरगी तुला दात घालेल। मी आपण बघते ना ती माझ्या घरात कशी टिकते आते। असली पोरगी माझ्या घरात नकोच आहे। आनंदी त्या चंद्रकलेची पोरगी आहे, तुला एकटीला नाही ऐकणार। तुझ्या मदतीला कोणीतरी पाहिजे का? मी काय म्हणते आपण दोघींनी मिळून तिच्याशी लढलं पाहिजे। अक्का तुम्ही जर माझ्या ईरला तिच्यापासून वाचवलत ना तर लई उपकार होतील बघा तुमचे। बरं ललिता मी काय म्हणते, हा कबीर कसा मुलगा आहे का? नाही म्हणजे कसं चाललंय त्याचं? सगळं बरं चाललंय ना? वय लई गुणाचा मुलगा आहे बघा, लई हुशार आहे, पण आता परिस्थितीमुळे खचलाय तो। का ग काय झालं? अहो ह्याचा बाप मेला ना तेव्हा 40 लाखाचं कर्ज ठेवून नेला होता बघा, पण हा इतका हुशार आहे आणि 25 लाखाचं कर्ज फेडलं सुद्धा, पण आता लई अडचणीत आहे तो। ललिता तू काळजी करू नकोस। अगं कबीर सारख्या होतकरू मुलाला मदत करायला आवडेल मला। अगं अशी काय बघतेस? खरंच सांगते मी त्याची नक्की मदत करेन। तुम्हाला माझं नाव कसं माहिती? ठाव आहे ना, ते सकाळच्याला नाही का फोनवर। नाही पण सकाळी तर मी वीरच्या बायकोशी बोललो, आणि तुम्ही तर डाकीण आहात। डाकीण म्हणजे? खरं सांगू तुमचे केस खूप सुंदर आहेत। पिंजरा